मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीने ज्यावेळेस अर्जुनला वाकून बघितलेलं असतं तो क्षण तिला आठवतो. तर तेव्हा सायली मनातल्या मनामध्ये लाजत असते आणि तेव्हा कुसुम सायलीकडे बघते आणि उद्याचं निमंत्रण दिलेलं आहे त्यांना असं म्हणते आणि उद्या संक्रांत साजरी करायला इकडेच यायचं आहे असं सांगितलेलं आहे तुझ्या यांना असं बोलते. तर तेव्हा सायली आनंदित होते आणि हरवून गेलेली असते आणि त्यानंतर कुसुमला पण हे जर इथं आले ना तर मधुभाऊ चिडतील, मग त्यांना सुद्धा त्रास होईल आणि मधुभाऊंना सुद्धा आणि मलाही नाही आवडणार ते असं बोलते. तर तेव्हा कुसुम ते मला कळत आहे पण या त्रासामधून नक्कीच काहीतरी चांगलं होईल, शिवाय अर्जुन तुझ्यासाठी एवढा धडपडत आहे ना असं बोलते. तर इकडे चैतन्य अर्जुनला तुझी धडपड दिसत आहे ना त्यांना, म्हणून तर तुझ्यासाठी त्यांनी निरोप पाठवलेला आहे ना असं म्हणतो आणि मला खात्री आहे की एक ना एक दिवस मधुभाऊंना सुद्धा तुझी धडपड दिसेल असं बोलतो. तर तेव्हा अर्जुन माझ्यासाठी प्रत्येक दिवस एक नवीन अपॉर्च्युनिटी आहे आणि मी रोज एक एक दिवस माझ्या बायकोच्या एक स्टेप जवळ जात आहे असं बोलतो. तर इकडे सायली कुसुमला तू तर अगोदर अर्जुन सरांचा एवढा रागराग करत होतीस ना, आता सतत कौतुक करत असतेस त्यांचं असं विचारते. तर तेव्हा कुसुम आहेस तो चिडका बिब्बा असं म्हणते आणि हसू लागते, पण मनाने हिरा आहे हे मला कळायलाच वेळ लागलं असं म्हणते आणि शिवाय मधुभाऊ त्याला इतकं घालून पोडून बोलत असतात पण मागे हटला नाही तो आणि तुझी एक झलक बघायला तो रोज इथं येतो असं सांगते. तर तेव्हा सायली मी तुला सांगितलेलं होतं ना कुसुमताई की अर्जुन सरांनी जर एखादी गोष्ट ठरवली ना तर ते अजिबात हार मानणार नाहीत असं म्हणते. तर इकडे अर्जुन मी आता अजिबात हार मानणार नाही, मला माहिती आहे की मिसेस सायलींचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे, पण जोपर्यंत मी मधुभाऊंचं मन जिंकत नाही ना तोपर्यंत त्या मला त्यांचं प्रेम कधीच बोलून दाखवणार नाहीत असं सांगतो. तर तेव्हा चैतन्य पण हे सगळं तुझं गेसवर्क चाललेलं आहे ना, तुला काय माहिती आहे सायली वहिनींचं तुझ्यावरती प्रेम आहे ते असं म्हणतो आणि जर त्यांचं तुझ्यावरती प्रेमच नसेल ना तर असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन तू हे मुद्दामून करत आहेस ना असं चैतन्याला म्हणतो, कारण अगोदर तू दिवसामधून 100 वेळा म्हणत होतास की मिसेस सायलींची माझ्यावरती खरंच प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे आणि आता हे तू मला मुद्दामून त्रास देण्यासाठी बोलत आहेस ना, बरोबर आहे ना असं विचारतो. तर तेव्हा चैतन्य याला तर ॲडव्होकेट एथिक्स म्हणतात ना, कारण वाईटात वाईट काय होईल याची चर्चा करायला पाहिजे ना आपण असं म्हणतो आणि उद्या जर सायली वहिनी म्हणाली की माझं तुझ्यावरती प्रेमच नाही मग काय करशील तू असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन तर मला काहीच करावं लागणार नाही, आपोआपच माझा जीव जाईल, नाही जगू शकत मी त्यांच्याशिवाय असं सांगतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं. तर तेव्हा चैतन्य अरे बाबा सॉरी असलं काहीतरी बोलू नकोस, तू लगेचच मूर्खासारखी बडबड करत जाऊ नकोस, सायली बहिणींचं तुझ्यावरती प्रेम असेल आणि सगळं तुझ्या मनासारखंच होईल, डोंट वरी असं बोलतो. तर इकडे कुसुम सायलीला मला तर तुझ्या मनासारखंच व्हायला पाहिजे आहे ना बाळा, म्हणून तर परत परत तुला सांगत आहे अर्जुनकडे तुझं मन मोकळं कर, अगोदर ठीक होतं, त्यांच्या मनात काय होतं हे तुला माहिती नव्हतं, पण आता किती अंत बघणार आहेस त्याचा आणि अर्जुन तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे हे कळत आहे ना तुला, मग मधुभाऊंना कळेपर्यंत का थांबायचं आपण असं म्हणते आणि त्या अर्जुनची तडपड तुला कशी काय बघवत आहे हे मला माहिती नाही, पण तुझी ही तडपड आहे ना ती मला बघवत नाही असं सांगते. तर तेव्हा सायली माझी काय हाल होत आहेत ना ते माझं मलाच माहिती आहे कुसुमताई, पण माझा नाईलाज आहे, जोपर्यंत मधुभाऊंची परवानगी मिळत नाही ना तोपर्यंत मला यांच्यापासून लांबच राहावं लागणार आहे असं सांगते. तर इकडे अर्जुन चैतन्याला मला माहिती आहे त्या माझ्यासोबत का बोलत नाहीत ते असं म्हणतो. तर तेव्हा चैतन्य माहिती आहे ना, मग तर झालं, सगळी निगेटिव्हिटी बाजूला टाक आणि मधुभाऊंना कन्व्हिन्स करायला लाग असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन तेच तर एम आहे ना माझं की मधुभाऊंना मनापासून असं वाटलं पाहिजे की त्याच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर फक्त मीच आहे असं म्हणतो आणि मधुभाऊंची परमिशन मिळवण्यासाठी जे जे करावं लागणार आहे ना ते सगळं करेन मी आणि रोज कुसुमताईंच्या घरी जाईन
मधुभाऊने दार नाही उघडलं ना तरीसुद्धा काही हरकत नाही, दाराबाहेर उभा राहीन, पण आता मी माझ्या बायकोपासून दूर नाही राहणार असं म्हणत असतो. तर तेव्हा चैतन्य आणि उद्याच्या खास दिवसासाठी तुला खास इन्व्हिटेशन आहे ना असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन प्रश्नच नाही असं बोलू लागतो आणि संक्रांतीच्या दिवशी मी त्यांच्यापासून दूर कसा काय राहू आणि जनता चाळीमध्ये संक्रांत एवढ्या जोरामध्ये सेलिब्रेट होते ना, मला माहितीच नव्हतं. आता बघच मी उद्याची संक्रांत माझ्या बायकोसोबत सेलिब्रेट करणारच असं सांगतो आणि खुश होतो. तर नेमकं तेव्हा बाहेर उभा राहून तन्वी सर्व काही ऐकते आणि मनातल्या मनामध्ये एकत्र सेलिब्रेट करणार का, मी तुला त्या जनता चाळीमध्ये जाऊ दिलं तर करशील ना असं म्हणते आणि मी तुझ्या आणि सायलीच्या नात्यावरती संक्रांत आणलेलीच आहे, आता तुझ्या भेटीवर सुद्धा संक्रांत आणते का नाही ते बघच असं म्हणते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी मनातल्या मनामध्ये आज सणाचा दिवस आहे ना, म्हणजे अर्जुन नक्कीच सायलीला भेटायला चाळीमध्ये जाणार, कसं थांबवू त्याला असा विचार करत असते आणि आत घरामध्ये कोणाला तर काही झालं ना तरच अर्जुन थांबेल असं बोलत असते. तर इतक्यात पूर्णाजी तिथं येते आणि विमलला हाक मारून मला जरा ॲसिडिटी झाल्यासारखं वाटत आहे असं सांगते आणि मला थोडा काढा घेऊन ये असं सांगते. तर तेव्हा विमल तुम्ही तुमच्या खोलीमध्ये आराम करा, मी काढा घेऊन येते असं सांगते. तर तेव्हा तन्वीला ज्यावेळेस सायलीने मधुभाऊंना असाच त्रास होत असतो आणि मोहरीचं पाणी आणून दिलेलं असतं तो क्षण आठवतो. तर तेव्हा मधुभाऊ याने तर मला उलट्या होतील ना असं बोलतात. तर तेव्हा सायली तुम्हाला उलट्या होतील आणि सगळं पित्त निघून जाईल, चक्करसुद्धा येणार नाही असं तिने बोललेलं असतं तो क्षण आठवतो आणि तेव्हा तन्वी मोहरीचं पाणी अपचन झाल्यानंतर मधुभाऊ हेच तर पित होते ना आणि जर म्हातारीला हे जर दिलं तर तिला अपाय काहीच होणार नाही, पण उलटीसारखं फिलिंग येईल ना आणि त्याच्यामुळे अर्जुन पॅनिक होईल आणि तिची सेवा करण्यासाठी तो घरामध्येच थांबेल, ही मस्त आयडिया आहे असं म्हणते. तर इकडे सायली तिळाचे लाडू करत असते. तर तेव्हा कुसुम तिथं येते आणि तिळगुळाचा वास चांगला चाळीच्या गेटपर्यंत जात आहे असं म्हणते आणि आज कोणीतरी खास पाहुणे येत आहेत ना, त्यांच्यासाठी चाललेलं आहे ना हे सगळं असं म्हणते. तर तेव्हा सायली तुझ्या त्या खास पाहुण्यांना मागच्या वर्षी माझ्या हातच्या तिळाच्या वड्या खूपच आवडल्या होत्या असं सांगते. तर तेव्हा कुसुम पण पुढच्या वर्षी पुरतील एवढ्या केल्या आहेस तू असं म्हणते. तर तेव्हा सायली कुसुमताई हे सगळं एका माणसासाठी नाही, मला त्या घरी सुद्धा पाठवायच्या आहेत म्हणूनच केलेल्या आहेत असं सांगते. तर तेव्हा कुसुम सुभेदारांच्या घरी पाठवायच्या आहेत का असं बोलू लागते. तर इकडे तन्वी विमलकडं येते आणि मनातल्या मनामध्ये या विमलचे सगळीकडेच लुडबुड असते, अगोदर हिला बाहेर काढायला हवं असं म्हणते आणि विमलला मी अर्जुनला कॉपी नेऊन देते असं म्हणते. तर तेव्हा विमल नको दादांना मीच कॉपी देते असं म्हणते, कारण उगीच तुम्ही गेल्यानंतर परत ते रागावतील असं बोलते. तर तेव्हा तन्वी तुम्ही म्हणत आहे ना तसंच करूयात आपण, कारण अर्जुन जर परत चिडला ना तर घर डोक्यावरती घेईल, हरकत नाही तुम्ही नेऊन द्या कॉपी असं म्हणते. तर तेव्हा विमल कॉपी घेते आणि अर्जुनला द्यायसाठी तिथून निघून जाते. तर इकडे कुसुम हे कसं काय जमणार आहे असं विचारते. तर तेव्हा सायली आज हे येणार आहेत ना, मग त्यांच्यासोबतच पाठवीन मी असं सांगते, पण मला असं मनापासून खूप वाटत आहे की तिकडे या वड्या सगळ्यांना खूप आवडतील आणि ते सगळे चवीने खातील असं म्हणते. तर तेव्हा कुसुम हा तुझा वेडेपणा म्हणायचा का भोळसटपणा असं म्हणते. तर तेव्हा सायली तुला हवं ते म्हण, पण आज गोड बोलण्याचा दिवस आहे ना, म्हणून मला असं वाटत आहे की आज सगळं काही गोडच व्हावं आणि तू बघ कुसुमताई आज मी या घरामधून तिकडे वड्या पाठवत आहे ना, पुढच्या वर्षी मी त्या घरात सून बनून या घरामध्ये माहेरी वड्या पाठवीन इथे तुझ्यासाठी असं म्हणते. तर तेव्हा कुसुम एवढा आत्मविश्वास कुठून येतो तुझ्यामध्ये असं विचारते. तर तेव्हा सायली यांच्या डोळ्यामध्ये जो खंबीरपणा आहे ना त्यामुळेच मिळतो मला हा आत्मविश्वास असं सांगते आणि तू बघ कुसुमताई हे लवकरच सगळं काही ठीक करतील असं बोलते.
तर तेव्हा कुसुम मग तुझ्या तोंडात सुद्धा वडी पडो असं म्हणते आणि तिला एक वडी खाऊ घालते. तर तेव्हा कुसुम मग तुझ्या तोंडात सुद्धा एक वडी पडो असं म्हणते आणि कमाल झालेत वड्या असं सांगते. तर इकडे तन्वी मोहरी शोधू लागते आणि थोड्या वेळाने मोहरी सापडल्यानंतर ती मोहरी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि त्यानंतर ती गॅसवरती गरम करू लागते आणि एका कपमध्ये काढते आणि मोहरीचे पाणी असं म्हणून एकदा काही आपल्या ॲसिडिटी पेशंटनं पिलं ना की मग मळमळ उलटी सगळं काही चालू होईल. मग या वयामध्ये चक्कर उलटी झाली ना तर घरामध्ये सगळेच घाबरून जातील आणि मग अर्जुनला इथेच याच घरात त्याची संक्रांत साजरी करावी लागेल असं म्हणते. तर त्यानंतर कल्पना तोच काढा पूर्णा आजीला देत असते. तर तेव्हा पूर्णा आजी आता मला नको आहे, मला आता खरंच बरं वाटत आहे असं म्हणते. तर तेव्हा तन्वी असं का करत आहेस पूर्णा आजी, तूच तर विमल ताईला सांगितलं आहेस ना काढा बनवायला, मग आता तो तुला प्यायला 3-3 बायका कशासाठी हव्या आहेत असं विचारते. तर तेव्हा पूर्णा आजी मगाशी असं ॲसिडिटीसारखं वाटत होतं पण आता बरं वाटत आहे असं म्हणते. तर तेव्हा कल्पना आता तुम्हाला बरं वाटत आहे ना मग आता तुम्ही काढा नका पिऊ असं म्हणते आणि मी असं करते की तुमच्यासाठी भरपूर साखर घालून कॉफी करून आणते असं बोलते. तर तेव्हा पूर्णा आजी खुश होते आणि मला मस्तपैकी कॉफीच घेऊन ये असं म्हणते. तर तेव्हा कल्पना तुम्हाला कॉफी वगैरे काही मिळणार नाही, मुकाट्याने तुम्ही हा काढा प्यायचा आहे असं बोलते. तर तेव्हा पूर्णा आजी किती जाच करतेस ग मला असं म्हणू लागते आणि आता थांब प्रताप येऊ दे, तुझी तक्रारच करते त्याच्याकडे असं बोलते. तर तेव्हा कल्पना तुम्ही माझी तक्रार हवं तर पोलिसांच्याकडे करा पण अगोदर हा काढा प्या असं म्हणते. तर तेव्हा तन्वी तो कप हातामध्ये घेते आणि पूर्णा आजी पिना हा काढा, तू आजारी असलीस ना की मला अजिबात आवडत नाही असं म्हणते. तर तेव्हा पूर्णा आजी तो काढा पिऊ लागते आणि त्यानंतर कल्पना आता तुम्ही खोलीत जा आणि थोडासा आराम करा असं म्हणते. तर तेव्हा विमल मी येईन तुम्हाला उठवायला असं तिला सांगते आणि तेव्हा तन्वी मनातल्या मनामध्ये या म्हातारीला मोहरीचा काढा दिला तरीसुद्धा हिला उलटी कशी काय होत नाही, हिची तब्येत बिघडली असं अर्जुनला निघायच्या अगोदरच सगळ्यांना कळायला हवं, पण हिला तर चक्कर सुद्धा येत नाही ना असं म्हणत असते आणि इतक्यात पूर्णा आजीला चक्कर आल्याची जाणीव होऊ लागते आणि तेव्हा कल्पना पूर्णा आजीला खाली बसवते. इतक्यात अर्जुन तिथं येतो आणि आजी काय झालं असं विचारू लागतो. तर तेव्हा पूर्णा आजी चक्कर आल्यासारखं होत आहे आणि पोटात मळमळल्यासारखं होत आहे असं सांगते. तर तेव्हा तन्वी मी पाणी देते असं म्हणू लागते. तर तेव्हा अर्जुन अश्विनला फोन लावू लागतो आणि तेव्हा कल्पना पूर्णा आजीला वॉशरूममध्ये घेऊन जाते. तर तेव्हा चैतन्य अर्जुनला अश्विनला फोन लागला का असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन तो फोन घेत नाही, कदाचित ऑपरेशन थिएटरमध्ये असेल तो असं म्हणतो आणि मी त्याला मेसेज टाकून ठेवतो असं बोलतो. तर तेव्हा ते बघून तन्वी खूपच खुश होत असते. तर तेव्हा अर्जुन आजी आता तर नॉर्मल होती ना, नाश्ता करत होती आणि अचानक काय झालं तिला काहीच कळत नाही असं म्हणू लागतो. तर इकडे चाळीमध्ये सर्वजण बसलेले असतात आणि तेव्हा शेवाळे काकू आता गौतम आणि शीतल बोराजकर यांच्यामध्ये पतंग उडवण्याची चढाओढ लागणार आहे असं सांगते आणि आता सांगा कोण जिंकेल ते असं सगळ्यांना विचारते. तर तेव्हा सर्वजण एकच दंगा करू लागतात. तर तेव्हा शेवाळे काकू आता थोड्या वेळाने आपल्याला कळेलच असं म्हणते आणि तोपर्यंत सगळ्यांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं सांगते. तर इकडे प्रताप पूर्णा आजीला आता तुला कसं वाटत आहे असं विचारतो. तर तेव्हा पूर्णा आजी थोडंसं मळमळत आहे पण सकाळच्यापेक्षा बरं आहे असं म्हणते आणि तू फॅक्टरी सोडून कशासाठी आलास असं विचारते. तर तेव्हा तन्वी पूर्णा आजीला तुला जरा काही झालं ना तर सगळ्यांचा जीव वर खाली होतो असं म्हणते, पण आता तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत ना असं म्हणते आणि कोणीसुद्धा बाहेर जाणार नाही असं बोलते. तर तेव्हा अर्जुनला तन्वीची शंका येते. तर तेव्हा अर्जुन अश्विनचा मेसेज आला होता, तो निघालेला आहे हॉस्पिटलमधून असं सांगतो. तर तेव्हा पूर्णा आजी कशासाठी असं म्हणू लागते.
तर तेव्हा कल्पना असू देत, त्याने अगदी बरोबर केलेलं आहे असं म्हणते आणि तुम्ही आता थोडं थोडं पाणी प्या, उलट्या करून सगळं पाणी बाहेर पडलेलं आहे ना, नाहीतर तुम्हाला डिहायड्रेशन व्हायचं असं बोलते. तर तेव्हा विमल पूर्णा आईसाठी मी साखर मीठ घातलेलं पाणी घेऊन येऊ का असं विचारते. तर तेव्हा तन्वी हो करा, कारण माझ्या पूर्णा आजीला कसलाच त्रास होता कामा नये असं म्हणते. इतक्यात अश्विन तिथं येतो आणि पूर्णा आजीला आता तुला कसं वाटत आहे असं विचारतो आणि तिला तपासू लागतो. तर तेव्हा तन्वी अश्विनला तिला मगाचपासून चक्कर येत आहे, उलट्यासुद्धा होत आहेत, मला तर खूपच टेन्शन आलं होतं असं म्हणून नाटक करू लागते. तर तेव्हा अश्विन पूर्णा आजी उलटी झाल्यानंतर आता तुला कसं वाटत आहे असं विचारतो. तर त्यावर तन्वी अश्विनला आपण पूर्णा आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूयात का असं विचारते. तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा अश्विन मला अगोदर बघू देत तरी असं म्हणतो आणि पूर्णा आजीला आता छातीत जळजळ होत आहे का असं विचारतो. तर तेव्हा तन्वी परत आपण ॲडमिट करूयात ना असं म्हणू लागते. तर तेव्हा अर्जुन अश्विनला प्लीज हिला सांग, काही झालेलं नसताना पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्याची काही एक गरज नाही असं ओरडून रागाने तन्वीकडे बघू लागतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली या दोघांची पतंग उडवण्याची चढाओढ सुरू होते. तर तेव्हा निम्मे चाळकरी अर्जुनच्या बाजूने तर निम्मे चाळकरी सायलीच्या बाजूने उभे असतात आणि दोघांना सुद्धा चीअरअप करत असतात. तर तेव्हा ते दोघे सुद्धा कसोशीने पतंग उडवत असतात. तर तेव्हा मधुभाऊ तिथं येतात आणि सायलीचा हात पकडतात आणि बास झालं असं म्हणून तिला थांबवतात. तर तेव्हा अर्जुन मिसेस सायली, यावेळी आपल्यामध्ये अंतर होतं, पण पुढच्या वर्षी आपण जोडीने पतंग उडवूयात असं म्हणून तिच्या जवळ जातो आणि मधुभाऊ आता आमच्या नात्यावरची संक्रांत तुमचा आशीर्वाद देऊन दूर करा असं म्हणतो आणि त्यांच्यासमोर तिळगुळ धरून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतो. तर तेव्हा मधुभाऊ रागाला येत असतात आणि त्यांनी सायलीचा हात पकडलेलाच असतो. तर ते सर्व बघून सायली मात्र आनंदित होत असते. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.